नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजची गुड न्यूज ही आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजेच महा-टी-ई-टी यांची नोटिफिकेशन रिलीज झालेली आहे. मित्रांनो बघा, दिनांक 25/3/2026 ला ही नोटीस आपल्याला मिळाली आहे. याचा विषय असा आहे की महा-टी-ई-टी 2026 निवेदनाबद्दल. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मीन्स महाटेट पुणे या कार्यालयामार्फत जी महाटेट 2026 ची एक्झाम आहे मित्रांनो, ती होणार आहे 21/6/2026 ला, म्हणजे 21 जूनला ही एक्झाम होणार आहे. यासाठी परीक्षा संदर्भातील निवेदन सोबत जोडलेले आहे की डिटेल्स आपल्याला सांगितलेले आहे. मित्रांनो बघू आपण डिटेल्स काय आहे. बघा इथे ऑनलाईन आवेदन व परीक्षा शुल्क भरण्याची कालावधी म्हणजे फॉर्म तुम्ही कधी भरू शकता तर 27 मार्च 2026 पासून हे फॉर्म चालू होणार आहे. तर 16 एप्रिल पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता टी-ई-टी साठी. त्याच्यानंतर आपल्याला ऑनलाईन प्रवेशपत्र कधी मिळणार ते 9 जून पासून तर 21 जूनच्या मधात आपल्याला काय मिळणार आहे. या 21 जूनच्या पहिले आपल्याला आपला ऑनलाईन प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट मिळून जाणार आहे. ते आपल्याला प्रिंट काढून ठेवायचे आहे. आता बघा इथे टाइम दिलेला आहे. पेपर 1 असते आणि पेपर 2 असते यामध्ये टी-ई-टी. तर मित्रांनो बघा, 1ली ते 5वी साठी हा पेपर 1 असतो आणि 6वी ते 8वी साठी हा पेपर 2 लागू असतो. बरोबर आहे. तर त्याची दिनांक आहे 21 जून 2026 लाच आहे. पण पेपर 1 ची टायमिंग इथे आपल्याला सकाळची दिलेली आहे. ते 10:30 ते 1 वाजेपर्यंत हा पेपर राहणार आहे आणि पेपर 2 हा 2 वाजेपासून तर मित्रांनो किती वाजेपर्यंत असणार आहे. 17 PM पर्यंत असणार आहे. तर इथे आपल्याला दोन्ही पण टायमिंग दिलेला आहे. काही प्रशासकीय अडचणीमुळे सादर वेळापत्रकमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक्झाम मागे पुढे होऊ शकते. फॉर्म मात्र 27 तारखेपासून तुम्हाला बघायला मिळेल. परीक्षासाठी आवेदन माहिती ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो. इथेच तुम्हाला फॉर्म मिळेल आणि सगळ्या माहिती या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल. यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे काही महत्त्वाच्या गोष्टी. परीक्षा विषय सर्व जसे आवेदन भरणे, परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्थ अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका किंवा मूल्यमापन निकष विषय सविस्तर जी माहिती आहे ही आपल्याला या वेबसाईटवर भरायची आहे आणि काळजीपूर्वक आपल्याला अर्ज करायचा आहे. अर्ज करताना परीक्षार्थींनी 10वी ते 12वी शैक्षणिक अर्हता, दिव्यांग असले ते दिव्यांग, कास्टमध्ये असेल तर कास्ट याचे बाबतीत मूळ प्रमाणपत्रावरूनच आपल्याला स्कॅन करून काय करायचं आहे, भरायचं आहे. फोटो पण आपल्याला स्कॅन करायचा आहे. आपली स्वाक्षरी पण स्कॅन करायचं आहे आणि स्वयंघोषित पत्र किंवा ओळखपत्र पण आपल्याला अपलोड करायचं आहे. मित्रांनो, सदर परिस्थितीत होऊन इच्छिणाऱ्या उमेदवाराशी संपर्क ईमेल किंवा SMS द्वारे आपल्याला याच्याबद्दल माहिती मिळू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.